प्रामाणिक पोलीस आजच्या काळात म्हणजे काय? आपल्याला समाजात ऐकण्यात येतं की हे एक पोलीसवाले का हे या खात्यातला हा शासकीय अधिकारी हा तो आहे, हा स्वतःहून पैसे घ्यायला जात नाहीत, पण जेवढे येतात तेवढे तो गपगुमान त्याला ठेवावे लागतात, म्हणजे प्रामाणिक. हे अशी आजची व्याख्या झालेली आहे. हा, तर म्हणजे अशी म्हणजे ही खरं आहे का? ह्याच्यावर पुढे पण काही प्रमाणावर काही गोष्टी गेलेल्या आहेत? तसं कोण म्हणतं की अरे त्याच्याकडे येतात पण ते पैसे ते दान धर्मला करून टाकू, म्हणजे असं या सगळ्या त्याला काही अर्थ नाही. तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमची जी व्याख्या आहे प्रामाणिक पोलीस ती तुम्हाला सापडणं, तसला पोलीस सापडणं शक्य नाही, अशा काळात शक्य नाही. म्हणून मी माननीय तुकाराम मुंढे जी म्हणतो की तसे माणसं जर तुम्हाला भेटले असतील तर ते खरे पोलीसवाले. पण तसं कोणी आहे का आज? कोणीही नाही. पहिले होते, अरविंद इनामदार साहेब होते, लक्ष्मीनारायण साहेब होते, KL प्रसाद साहेब होते. आता असे ऑफिसर नाहीत. सर तुकाराम मुंढे की ओंबळे? तुकाराम मुंढे साहेब, मी आता IAS ऑफिसर जे आहेत त्यांच्याबद्दल बोललो, आणि आमचे ओंबळे तुकाराम ओंबळे. हे पहा, तुकाराम ओंबळेंनी जे धैर्य दाखवलं ते शूर आहेत. ऐन वेळेला ह्याला म्हणतात ना, ह्याला खरं मराठी क्षात्र, मराठी क्षत्रिय रक्त जे म्हणतात ना, ते हे म्हणतात की प्रत्यक्ष त्यावेळी बंदूक धरणं आणि ते गोळ्या आपल्या अंगावर झेलणं, ह्याला काय म्हणजे हे पाहिजे त्याला. जे किती वेळा विचार केला तरी तुमच्या अंगावर तो काटा येणारच की असं कोण कसं, हे साहस तोच करू जाणे. आणि असेच साहस दाखवणारे नेते, लोक, नगरसेवक आज आपल्याला असायला पाहिजे. त्यांची आज काळाला गरज आहे.